इमामवाडा पोलीस स्टेशनच्या मागे असलेली ही रामबाग वस्ती। अवैध दारू विक्रीसाठी हा परिसर खूप प्रसिद्ध आहे। काल संध्याकाळी याच वस्तीत दिनेश शर्माची भोसकून हत्या झाली। या प्रकरणी अवैध दारू विक्री करणाऱ्या अक्षय मेश्रामला अटकही झाली, पण त्याआधी दिवसभर दिनेश शर्मानं या वस्तीला जीव नकोसा केला होता। चाकूने धमकावलं होतं, हल्ला केला होता आणि पोलिसात तक्रार करूनही कारवाई झाली नव्हती आणि काल संध्याकाळी दिनेश शर्माची हत्या झाली। पोलीस स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या रामबागमध्ये दुपारी संकेत बागेश्वर या युवकाला आरोपी अक्षय मेश्रामने चाकू दाखवून दमदाटी केली होती। तो भांडण दिनेश शर्माने सोडवलं होतं आणि संकेत बागेश्वरला पोलीस स्टेशनमध्ये आणून तक्रार देण्यासाठी प्रोत्साहन दिले होते। मात्र वेळीच कारवाई झाली नाही आणि संध्याकाळी आरोपी अक्षय मेश्रामने माझ्या विरोधात तक्रार देण्यासाठी इतरांना का भाग पाडतो असा राग मनात ठेवून दिनेश शर्माची हत्या केली। मैंने चाकू छीना उसका, चाकू छीन के बोला चल तू अपने घर जा, वो अपने घर गया। फिर उसको दोपहर में और वो चाकू को हो गया वहां से। फिर वो जाने के बाद में घर गया उसके दिनेश शर्मा के घर में जाके फिर उसको बुलाया। बुलाने के बाद अपन दोस्त है, गले में हाथ डाला, 3 बार पिलाया खिलाया। खिलाने के बाद में वो ममता बाई के घर में ले गया, रामबाग में ममता बाई के घर में ले जाके उसको हाथ पैर बांध के मारे उसको। रामबाग वस्तीत उघडपणे अवैध दारू गुत्ते चालतात। पोलिसांना सगळं माहिती आहे, पण तरीही कारवाई होत नाही, हा प्रॉब्लेम आहे। स्टेशन की तरफ से दारू पे कार्रवाई नहीं होती, कभी नहीं कर रहा है। पुलिस वालों को मालूम है कहाँ दारू है? सब मालूम है, लेकिन कार्रवाई नहीं कर रहे ये लोग। पुलिस वाले आते हैं वहाँ? आते, देख के चले जाते, ले लेते धन, निकल जाते। पैसे लेते? वही अब कितने वही थोड़ी किससे लेते? बेचने वाले से। रामबाग झोपडपट्टी एरियामध्ये लपून छपून दारू विकणारे भरपूर आहेत। आमच्याकडून वेळोवेळी कारवाया पण होतात, परंतु मागील वेळेस तिथं दारूचे जे धंदे होते, एक ममताबाई नामक महिलेचं तिथं दारूचा व्यवसाय होता, तिच्या पतीविरुद्ध आम्ही भरपूर कारवाई केली आहे। आता एमपीडीए मध्ये तो आतमध्ये आहे। पोलीस स्टेशनच्या उंबऱ्यावर गुन्हे घडण्याची ही पहिली घटना नाहीये। 26 सप्टेंबरला सक्करदरा पोलीस स्टेशनच्या समोरच्या घरात शशिकला ठाकरे या वृद्ध महिलेची लुटारूंनी हत्या केली। 28 सप्टेंबरला जरीपटका पोलीस स्टेशनपासून केवळ 400 मीटर अंतरावर मणप्पुरम गोल्डवर 9 कोटी 33 लाखांचा दरोडा पडला। लगेचच पुढच्या दिवशी 29 सप्टेंबरला गोकुळपेठच्या बाजारात गुंडांच्या टोळीनं भर दिवसात 10 गोळ्या घालून प्रतिस्पर्धी टोळीच्या गुन्हेगाराची हत्या केली। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरचं गुन्हेगारी पूर झालंय, ज्याला कोणी गांभीर्यानं घेतंय का हा प्रश्न आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।